नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे कोठारे विजनमध्ये. आणि आता आपण नशीबवान या मालिकेच्या शेवटाकडे वळलो आहे. आणि नागेश्वर घोरपडे हे जे पात्र आहे ते कोठारे विजनच्या इतिहासातलं मोठं पात्र आपण म्हणू शकतो की विलन तात्या विंचू, कवट्या महाकाळ आणि असे बरेच. आणि त्याच्यानंतर नागेश्वर घोरपडे. तर काय तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि हे पोर्ट्रे करण्यासाठी कसं काय तुमचं हे होतं, काय सांगाल? मी सगळ्यात आधी धन्यवाद मानेन महेश कोठाऱ्यांचे. महेश सरांनी जो कॉन्फिडन्स दाखवला, कारण की ना कोठारे विजन बरोबर काम करण्याचं काय म्हणूयात त्याला, ती वेळ हुकत होती. अनेक वर्षांपूर्वी कोठारे विजनचीच एक मालिका दुसऱ्या चॅनलवरती, त्याचं टायटल ट्रॅक गाण्याचं भाग्य मला लाभलं होतं. अशोक पत्तींनी संगीत दिलं होतं त्याचं, आणि देवकी पंडित आणि मी असं गायलं होतं. एक होती राजकन्या नावाची एक मालिका होती, त्याचं टायटल मी गायलं होतं. आणि तेव्हापासून माझा संबंध आला होतो, पण ॲक्टर म्हणून मी कधी तो योग आला नाही का, कोणास ठाऊक, मलाही ते कळलं नाही. पण मला हेमंत पाटील जो प्रोडक्शन हेड आहे कोठारेचा, त्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा तो म्हणला की पहिला फोन तुम्हाला केलेला आहे हे प्रोजेक्ट आल्यानंतर, कारण की या पात्रासाठी तुम्हीच योग्य आहात असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि चॅनलमध्ये जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा सुद्धा महेश सरांनी अत्यंत कौतुकाने सांगितलं होतं की माझा कॉन्फिडन्स आहे माझ्या ॲक्टरवर आणि त्या पात्रावरती की नागेश्वर विल रॉक, असे त्यांचे शब्द होते. त्यामुळे मला सर्वप्रथम धन्यवाद द्यायचा आहे तो महेश सरांना की त्यांनी तो कॉन्फिडन्स माझ्यात दाखवला, आणि आय होप मी त्या कॉन्फिडन्सला न्याय देऊ शकलेलो आहे. नागेश्वर घोरपडे हे पात्र खरंच वेगळं होतं, कारण की काय, मी कायम असं म्हणतो की हे जग जेव्हापासून निर्माण झालं तेव्हा चांगल्या आणि वाईट, सुष्ट आणि दुष्ट अशा प्रवृत्ती आहेत. त्यात पूर्णपणे दुष्ट प्रवृत्तीतला माणूस आहे. काही माणसं असतात काही, किंवा हे पात्र बघताना लोकांना त्यातल्या काही गोष्टी कुठेतरी रिलेट झाल्या असतील की माझ्या आयुष्यात असा एक माणूस आहे किंवा असा एखादा माणूस वागला असेल. पण पराकोटीचा मला जे काही ब्रीफ दिलं होतं त्याप्रमाणे की पराकोटीचा अहंकार असलेला माणूस आहे आणि पूर्णपणे चुकीच्या मार्गाने सगळं मिळवलेला माणूस आहे. त्यामुळे क्रिमिनल माइंड आहे, आणि ती डिप्लोमसी, ते पॉलिटिकल इन्क्लिनेशन डोक्याचं, हे त्याचं खूप आहे. भाषेचा जेव्हा मी विचार केला तेव्हा मी म्हणलं की आपण ही जर भाषा थोडीशी ग्रामीण अशी ठेवली, पण ती पूर्णपणे ग्रामीणही नाही आणि पूर्णपणे शहरीही नाही, अशी ती मला भाषा ठेवायची होती. आणि त्याच्यासाठी मी एक टोन पकडला होता या भाषेचा. आणि मला असं वाटतं की जे काही क्राईम आणि जे काही गुन्हे नागेश्वरनी या पूर्ण मालिकेमध्ये केलेले आहेत ते खूप लोकांच्या डोक्यात गेले असणार आहेत, आणि मला असं वाटतं तीच खरी माझ्या कामाची पावती आहे. त्यामुळे इनफॅक्ट माझ्या बायकोने पण विचारलं होतं, तू काय सीन करतोस त्या देवकी बरोबर, तू बरं आहेस ना, तू घरी येऊन नीट वागशील ना म्हणे माझ्याशी, असं काय करते. दीज आर थिंग्स विच आर व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला असं वाटतं की जर माझी बायको हे मला विचारू शकते तर मला असं वाटतं की मी त्यात थोडंफार फराड बसण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे त्या पात्रामध्ये. अजून धन्यवाद मानायचा पूर्ण प्रोडक्शन टीमला, म्हणजे रेमंत असेल, अरुण असेल किंवा प्रसाद असेल, अण्णा असेल. तर या सगळ्या प्रोडक्शनवाल्या लोकांनी हे प्रोडक्शन एकत्र घट्ट ठेवण्यासाठी त्यांची मेहनत त्यांनी नक्कीच केलेली आहे. माझा डिरेक्टर अनिरुद्ध शिंदे यांनी ती जेव्हा सिरियल हातात घेतली तेव्हा फार सुंदर त्यांनी ती हँडल केली सिरियल. माझे सगळे सहकलाकार, प्राजक्ता केळकर सोडलं तर मला मी कोणाबरोबर आधी काम नव्हतं. प्राजक्ताबरोबर आम्ही एक मालिका स्टारची केली होती, तर प्राजक्ता माहितीची होती, पण शिवशैलेश कोरडे असेल, नेहा असेल, नेहाने मी तर फिल्म केली होती, त्यामुळे किंवा ही असेल आपली सावी, त्यामुळे सानिका मुंजल, सोनाली व्हेरी सिनियर लेजेंडरी ॲक्ट्रेस, त्यामुळे तिच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. तर मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्स आहेत मला या सिरियलचे. एक छान कॅरेक्टर ग्राफ उभा करता आला, आणि मनापासून आनंद आहे की या सिरियलचा मी भाग होऊ शकलो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आदिनाथ कोठारे, महेश कोठारे, चार्वी आणि कोठारे विजनचे सगळे. थँक्यू सो मच. सीन आले ना की मला ते अंगात चढायचं असं माझ्या लक्षात आलं की एरवी मी जसं आत्ता गप्पा मारतो तसंच मारतो, पण सीन हातात आला आणि तो सीन वाचायला लागला ना की मला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी सुचत जायच्या. आणि सीनमध्ये तुम्ही बघितलं असेल की प्रत्येकच गोष्ट लिहिलेली आहेच आहे, पण त्याच्यात ॲड ऑन मी आणि अनिरुद्धनी खूप केलंय. त्यामुळे किंवा म्हणी असतील, गाण्याची ही सगळी मजा आणलेली आहे त्यात. आणि
पहिल्यांदाच इतकं घाणेरडं बेसूर भसाडं मी काहीतरी गायलो असेल, पण ते त्या कॅरेक्टरला जाणारं होतं. त्याची एक पूर्णपणे काळी बाजू दाखवणारं ते सगळं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की कॅरेक्टर बिल्डिंग करताना या छोट्या छोट्या गोष्टी असतात. काही लकबी आहेत की तो ब्रेसलेट हे करून जे नागेश्वर करतो, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्या कॅरेक्टरच्या साठी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या हळूहळू करत आपण त्याची एक इमारत बांधण्याचा प्रयत्न. मला खूप एंटरटेन केलं आणि असेच एंटरटेन करत राहा आणि नवीन रूपात नवीन मालिकेत आपण नक्की भेटू. लवकरच भेटूयात. खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव.